परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आणि त्याचे उपकार स्तुती असो। विशेष तुमच्या सगळ्यांचे आभार जे 2023 आणि 2024 मध्ये आमच्या बरोबर तुम्ही आहात आणि असणार पण आहात। हालेलुया, हालेलुया। आणि आपण सर्वजण मिळून परमेश्वराचा गौरव आणखीन मोठ्या रीतीने या 2024 मध्ये करणार आहोत। हालेलुया। आपण सर्वजण मिळून परमेश्वराची महिमा करणार आहोत। परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद आपण 2024 मध्ये आणखीन महान रीतीने करणार आहोत। मला तुम्हाला सांगू द्या 2024 मध्ये तुम्हाला घरीच जायला मिळणार नाही। हालेलुया, हालेलुया। इतकं तुम्ही बिझी असणार आहे। काही लोकांना ही बातमी चांगली वाटली, काही लोकांना ही बातमी थोडीशी गडबडीची वाटली। हालेलुया। परंतु आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जितकं असू तितकं जास्त आमच्यासाठी ते चांगलं आहे प्रियानो। आमेन। हालेलुया, हालेलुया। निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 33, निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 33 आणि वचन 20 आणि 21। तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही। परमेश्वर म्हणाला माझ्यापाशी एक जागा आहे। आजच्या संदेशाचा विषय आहे माझ्यापाशी एक जागा आहे। हालेलुया। तुमच्यापाशी आहे का? नाही तर माझ्याकडे आहे। माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा। असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन। मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल, पण माझे मुख तुला दिसावायचे नाही। हालेलुया। आज त्या जागेविषयी आपण पाहणार आहोत जो परमेश्वर मोशेला म्हणाला की माझ्यापाशी एक जागा आहे। हालेलुया। प्रिय आज सकाळी तुमच्यासाठी चांगली बातमी ही आहे, परमेश्वराकडे तुमच्यासाठी जागा आहे। हालेलुया। ती 1-2 हजार स्क्वेअर फूटची नाही आहे, ती न मोजता येणारी एवढी मोठी आहे। हालेलुया, हालेलुया। आणि ती अद्भुत आणि गौरवाची जागा आहे, कारण त्या जागेमध्ये स्वतः परमेश्वर उतरून येऊन तुम्हाला दर्शन देणार आहे। त्या जागेमध्ये परमेश्वराचा हात त्या ठिकाणामध्ये असणार आहे आणि तुम्ही खडकावरती असणार आहे। हालेलुया। खडक काय तर ते खडक चर्च आहे। ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असणार आहे, परमेश्वराच्या गौरवी मुखाचं दर्शन तुम्हाला घडणार आहे। परमेश्वराचा हात तुमच्या जीवनावरती असणार आहे आणि परमेश्वराचं मनोहर स्वरूप तुम्ही पाहणार आहात। हालेलुया। आणि म्हणून या वर्षाच्या आरंभी आपण आपल्या हृदयाशी गाठ बांधू की येणारे 54 रविवार मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असणार आहे आणि आहे। हालेलुया। मी देवाच्या उपस्थितीमध्ये असणारच आहे। काही असू द्या, सर्दी असू द्या, खोकला असू द्या, भरपूर पाणी आलेलं असू द्या, धो पाऊस आलेला असू द्या, मी देवाच्या उपस्थितीमध्ये असणार आहे। हालेलुया। कुठलंच कारण नाही, एक कारण ते म्हणजे आम्ही त्या जागेमध्ये असणार आहोत जी जागा तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने तयार केलेली आहे। काय आज त्या जागेमध्ये तुम्ही उभं राहण्यासाठी तयार आहात का? काय त्या जागेतला आशीर्वाद तुमच्यासाठी तुम्ही प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहात का? आज परमेश्वर म्हणत आहे तुमच्यासाठी माझ्याकडे एक जागा आहे। वास्तविक तुम्ही जर या ठिकाणातली परिस्थिती पाहिली, अजिबात चांगली नाही आहे। हालेलुया। जर तुम्ही अध्याय 32 वाचाल तर अध्याय 32 आणि वचन 32, तरी आता तू व तुझ्या पातकांची क्षमा करशील तर, तू न करशील तर तुझ्या लिहिलेल्या पुस्तकातून माझं नाव काढून टाक। परमेश्वर मोशेला म्हणाला ज्या कुणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी या पुस्तकातून काढून टाकीन। पुढे जाऊन तो असं म्हणतो की
तू इथून सरक, म्हणजे मी या लोकांना एका क्षणात भस्म करून टाकेन. तू या ठिकाणामधून दूर हो. मी या ठिकाणामधून लगेच असते ना त्या ठिकाणामध्ये त्यांचा समाचार घेईल. आणि अशा या कठीण अवस्थेमध्ये, अशा बिकट अवस्थेमध्ये मोशे त्या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे आणि अहरोन या ठिकाणामध्ये आहे. अहरोन दबावात आलाय आणि अहरोन दबावात येऊन त्या ठिकाणामध्ये सोन्याचं वासरू तयार केलेलं आहे आणि सगळे लोक सोन्याच्या वासराच्या समोर झिंगत आहे, जगासमोर झिंगत आहे, जगाच्या गोष्टींमध्ये ते करत आहे. परंतु मोशे कुठे आहे? त्या जागेमध्ये जिथं परमेश्वराने त्यासाठी नियुक्त करून ठेवलेले आहे, त्या जागेमध्ये तो आहे. आज देव आम्हाला देखील त्या जागेसाठी पाचारण करत आहे. हालेलुया. खालच्या गोंधळामध्ये राहू नका, वरच्या सर्व समर्थ देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. तुम्ही मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने काढून उतरवून ठेवा, म्हणजे तुमचे काय करायचे ते मी पाहीन. तिथं जायचंय तर चुकीचे स्वभाव, जुन्या गोष्टी सगळ्या काढून टाकाव्या लागतील, तरच त्या जागेमध्ये आमचा प्रवेश होणार आहे. हालेलुया. हालेलुया. दागदागिने आमचे देव नाही, सर्वसमर्थ परमेश्वर हा आमचा परमेश्वर आहे. इकडची कुठलीच संपत्ती हे आमचा देव नाही आहे. आमचा देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता यहोवा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज सकाळी मला तुम्हाला या वचनामधून सांगायचं, हा वचन 12 पासून मी वाचतो. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा तू मला म्हणालास की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळविले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र, ही तुझी प्रजा आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी स्वतः येईल आणि तुला विसावा देईन. आज परमेश्वर आमच्या व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे प्राणो. म्हणून माझा पहिला मुद्दा आहे, देव व्यक्तिगत आहे, सार्वजनिक नाही. हालेलुया. आज आम्हाला जर त्या खडकाच्या कपारीमध्ये उभं राहायचं आहे तर आम्हाला व्यक्तिगत परमेश्वराबरोबरचे आमचे संबंध डेव्हलप करावे लागतील. आमचं नातं त्याच्याबरोबर मजबूत करावं लागेल. आमची फ्रेंडशिप त्याच्याबरोबर मजबूत करावी लागेल. मोशेकडं एक विजन आहे, ह्या लोकांना त्या असणाऱ्या देशामध्ये, कनान देशामध्ये घेऊन जायचं आहे. आणि त्या लोकांच्या गोंधळामध्ये बिचारा तो स्वतःही तिथं जाऊ शकत नाही आहे. हालेलुया. ना लोक पण जात आहे, ना हा पण जात आहे. इतकी कठीण अवस्था त्या ठिकाणामध्ये आहे. आणि तो काय म्हणतो पुढे जाऊन, जर आपण बघितलं तर, मी तुझा परमेश्वर, मी येऊन तुला विसावा देईन, मी तुझ्या बरोबर असेन, मी माझी कृपादृष्टी तुझ्यावरती आणेल, मी व्यक्तिशः तुला ओळखतो, मी नावाने तुला ओळखतो, मी तुला विसावा देईल. मोशेकडे काय आहे तुंतुन? मोशेकडे एकच आहे, देवा ह्या लोकांचं काय होणार? हे लोक कुठं जाणार? हे लोक भस्म होणार का? मोशे सारखा जाऊन तिथं आडवा पडत आहे आणि म्हणते, देवा यांना वाचव, देवा यांना वाचव, देवा यांना वाचव. आणि तुम्हाला सांगतो, परमेश्वर भयंकर चिडलेला आहे 32व्या अध्यायामध्ये, पण तरी सुद्धा आपला राग, आपला संताप, आपला क्रोध अनावर त्या ठिकाणामध्ये तो कंट्रोलमध्ये आणत आहे आणि त्यांना वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा देत आहे. हालेलुया. तो काय म्हणत आहे की ठीक आहे. अध्याय 20 मध्ये तर सांगितलं की माझ्या खेरीस तुम्हाला अन्य देव नसावेत, कोरीव मूर्ती करू नको. आणि देव ईर्षावान परमेश्वर आहे. इथं त्यांनी कोरीव मूर्ती केली आहे, अन्य देव केलाय. परंतु केवळ एकटा मोशेच्या द्वारे हे 6.5 लाख लोक आजपर्यंत वाचले. हालेलुया. आणि त्यांचे प्रजाजन, देयर इज ओनली वन पर्सन. हालेलुया.
या सगळ्यांच्या जीवाच्या बद्दल एक असा व्यक्ती, फक्त एक असा व्यक्ती, म्हणा एक व्यक्ती, त्या एक व्यक्तीमुळं देव पूर्णपणे 360 अँगल मध्ये स्वतःला बदलत आहे. हालेलुया. हा देवाचा क्रोध, देवाचा संताप आल्यानंतर त्यासमोर आम्ही किंवा कुठली परिस्थिती किंवा कुठले लोक थांबू शकतात का? पण मोशे ते आश्वासन, ती आज्ञा त्याला मिळते. याचं कारण एक अध्याय 7 मध्ये आहे आणि त्या 7व्या अध्यायाच्या त्या 7व्या वचनाच्या शीर्षकाच्या मध्ये आहे, तो म्हणजे दर्शन मंडप. हालेलुया. दर्शन मंडपामुळं हे लोक वाचत आहे. कारण या दर्शन मंडपामध्ये वचन 11, मित्राशी बोलावे तसा परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. हालेलुया. हे लोक आपण पाहतो, हे लोक त्या ठिकाणामध्ये प्रत्येक वेळेस देवाला चिरडीस आणण्याचं काम करत आहेत. हे लोक देवाविरुद्ध पाप करत आहे. कशाला आम्हाला मरायला आणलं? इथं काय खायला नाही, इथं काकड्या नाही, इथं गाजर नाही, इथं लसूण नाही, इथं त्या ठिकाणी. पण देवाने त्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या ते सर्रासपणे ते विसरत आहेत. आणि म्हणून मोशेला तो काय म्हणत आहे, मोशे या प्रजेचा आता मी नाही, मी आता तुझा परमेश्वर आहे आणि आता मी तुला त्या ठिकाणामध्ये आशीर्वादित करेल, मी तुझा देव होईल, मी तुला नावाने ओळखतो, मी तुझवर आपली कृपादृष्टी करेन, मी तुझ्याकडे मी स्वतः येऊन तुला विसावा देईन. हालेलुया. आणि म्हणून तो पुढे जाऊन काय म्हणतो, वचन 33 आणि 2, मी तुमच्या पुढे एक दूत पाठवीन. इतक्या दिवस स्वतः परमेश्वर त्यांच्या बरोबर चालत असे. आता देव इतका रागाला आलाय, तो म्हणते आता मी नाही, एक दूत पाठवतो. आता तो दूत तुमचं नेतृत्व करेल. आणि म्हणून आम्हाला आमच्या मेंढपाळाशी विश्वासू राहायचं आहे. आम्हाला आमच्या पास्टरशी विश्वासू राहायचं आहे. आम्हाला आपल्या चर्चशी विश्वासू राहायचं आहे. याच्यामध्येच ते सगळे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणार आहेत. चर्च एक आहे पण चालवणारे दोन आहेत, अहरोन आणि मोशे. अहरोन चुकीचा त्या ठिकाणामध्ये प्रतिनिधित्व करत आहे देवाच्या उपस्थितीमध्ये, आहे देवाच्या जवळ, परंतु डोकं मूर्तीकडेच लागलेलं आहे, चुकीच्या गोष्टींकडे लागलेलं आहे. कॉंग्रिगेशनच्या असणाऱ्या विचाराने तो चाललेला आहे. कॉंग्रिगेशन जसं वळवत तसं तो चाललेला आहे. पण आम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाललेल्या मोशेच्या बरोबर उभं राहणार आणि त्याच्याच द्वारे परमेश्वराची आराधना करणार. हालेलुया. हालेलुया. कारण जेव्हा आम्ही देवाने दिलेल्या वचनाशी, देवाच्या सेवकाशी आम्ही एकनिष्ठ राहतो, यातच माझं कल्याण आहे प्रिय. यातच माझे सगळे आशीर्वाद लपलेले आहेत. यातच दीर्घायुष्य आहे, यातच जीवन आहे, यातच माझं आणि माझी संपूर्ण संतती ही आशीर्वादित होणार आहे. परमेश्वर त्या ठिकाणी त्या लोकांसाठी काय करत आहे? त्या लोकांसाठी दूत पाठवत आहे, पण मोशेसाठी तो स्वतः येत आहे. बापरे. हालेलुया. तो म्हणाला मी स्वतः येईन मोशे, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन, मी स्वतः येईन आणि तुझ्यावर कृपा करेल, मी स्वतः येईल. परमेश्वर सार्वजनिक नाही, परमेश्वर हा वैयक्तिक आहे. हालेलुया. ज्यावेळेस आमचं विजन, ज्यावेळेस आमचं मिशन, ज्यावेळेस आमचा भरोसा, ज्यावेळेस आमच्या मंडळीचा विश्वास एक असतो, त्यावेळेस आम्ही एक आत्म्याच्या प्रेरणेने पुढे जातो. प्रियानो, असतील मतभेद, काही गोष्टी असतील पटणार नाहीत, काही गोष्टी असतील 19-20, काही गोष्टी असतील समजणार नाहीत, काही गोष्टी नंतर समजतील, पण एक गोष्ट आहे, आम्ही देवाच्या सेवकाबरोबर एकनिष्ठ राहून त्याच्याबरोबर उभं राहणं आणि त्याच्या असणाऱ्या विजनशी एकनिष्ठ असणं, तरच आमचं जीवन खऱ्या रीतीने आशीर्वादित होईल. कारण देव 6.5 लाख लोकांना एका क्षणात एका व्यक्तीसाठी भस्म करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही देव ते त्यासाठीच आम्हाला त्याच्या आत्म्याच्या प्रती संवेदनशील बनवत आहे. कारण ती एक वाक्यता आमच्या जीवनामध्ये यावी, ती ऐक्यता आमच्या जीवनामध्ये यावी, तो भरोसा आमच्या जीवनामध्ये यावा आणि आम्ही एक विजनने, एक विश्वासाने आम्ही पुढे चालावे.
तुम्ही ते सगळे दागिने बाजूला काढून ठेवा, मी सांगेन तुम्हाला त्याचं काय करायचं. ते काय करायचं, काही नाही करायचं, सगळं ते दानपात्रामध्ये टाकायचं. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कारण ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त होण्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टी मी केर कचरा अशा समजतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी चिल्लर अशा समजतो. आणि म्हणून पहा, या ठिकाणामध्ये हे जे नातं आहे, जे मोशे आणि परमेश्वराचं आहे, ते किती सुंदर आहे. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून येईल, मंडपाच्या दारी उभा राहील तेव्हा परमेश्वर मोशेशी बोले. काय कनेक्शन आहे, काय मित्रत्व आहे, काय फ्रेंडशिप आहे, काय जवळीकता आहे. आज ती जवळीकता जर त्या जागेमध्ये आम्हाला पोहोचायचं आहे तर देवाबरोबर आम्हाला करायची आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असून चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या ठिकाणामध्ये असू शकतो, हे अहरोन आणि त्या सगळ्या लोकांवरून आम्हाला समजतंय. ते सगळे लोक त्या ठिकाणामध्ये त्या सोन्याच्या वासऱ्याच्या समोर त्या ठिकाणामध्ये त्याची आराधना ते करते, पण एकटा मोशे त्या ठिकाणामध्ये नाही. आज अशाच पद्धतीचं नातं आम्हाला परमेश्वराबरोबर या 2024 मध्ये प्रस्थापित करायचं आहे. म्हणजे आम्ही सदा सर्व काळ परमेश्वराबरोबर जिवंत राहू आणि त्याची महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे होईल. परमेश्वर त्या प्रियांनो लक्षात ठेवा, दर्शन मंडप आणि निवास मंडप ही दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत. आम्हाला दर्शन मंडप बनायचं आहे जिथं परमेश्वराचं विजन आम्हाला प्राप्त होईल. परमेश्वर जिथं आमच्याशी बोलेल, परमेश्वर जिथं आमच्या बरोबर राहील, परमेश्वर जिथं आमच्या बरोबर त्या ठिकाणामध्ये संवाद साधेल, ते ठिकाण आज आम्हाला बनायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळ्यांना देव बाजूला टाकत आहे आणि तो मोशे बरोबर व्यवहार करत आहे. आणि मोशेचं लक्ष काय, देवा आता काय करायचं, इथपर्यंत आम्ही आलोय, काही अंतरावरच आता देश आहे, काही अंतरावरच आता आम्हाला त्या ठिकाणामध्ये प्रवेश करायचा आहे. पण तो म्हणतो नाही मोशे, मी त्या ठिकाणामध्ये मी तुला ओळखतो, मी तुझ्यावर आपली कृपादृष्टी करीन. आणि परमेश्वर म्हणतो मी स्वतः येऊन तुला विसावा देईन. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये स्वतःला त्या ठिकाणामध्ये असं ठेवलं पाहिजे. आमचं स्वतः आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. मोशे कुठल्याही गोष्टी आम्ही पाहतो की तो परमेश्वराच्या उपस्थितीशी बरोबर त्या दर्शन मंडपामध्ये गेल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला तो त्या ठिकाणामध्ये उत्तर देत नसे. त्याचं सगळ्यात महत्वाचं काम की जिथं जाईल तिथं तो दर्शन मंडप उभा करणं आणि त्या दर्शन मंडपामध्ये जाणं, देवाशी बोलणं, देवाचं ऐकणं आणि मगच पुढे जाणं. जेव्हा आम्ही असं करतो प्रियांनो, त्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने पुढे जाणारे असे व्यक्ती आम्ही बनतो. हालेलुया, हालेलुया. कारण या देवाने यांच्यासाठी खूप केलं. देवाने यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभंगला, देवाने यांच्यासाठी लावे पक्षी दिले, देवाने यांच्यासाठी खडकातून पाणी काढलं, देवाने त्यांच्यासाठी कडू पाणी गोड केलं, देवाने त्यांना 70 खजुरीची झाडं दिली, देवाने त्यांच्यासाठी आकाशातून लावे पक्षी पाठवले. तरी देखील ह्या लोकांचं काय शेवट, काय कशाला इकडं मारायला आणला की काय की, ह्याच्यातून आम्हाला काय प्राप्त होणार आहे की काय की. हालेलुया. काय नाही, अक्षरशः हिंस पशुपासून परमेश्वराने त्यांचं संरक्षण केलं. जंगलामधून जात असताना कुठला साप त्यांना चावला नाही, त्यांचे पाय सुजले नाहीत, त्यांच्या अंगावरची वस्त्र झिजली नाहीत, त्यांच्यावरती कुठल्या टायगरने हल्ला केला नाही. हालेलुया. कुठल्या सिंहाने दबा धरून किंवा कुठल्या मगरीने दबा धरून त्यांना चावलं नाही. हे सगळं करून सुद्धा लोक मूर्तीच्या गोष्टींकडे लागतात, चुकीच्या गोष्टी अंगावरती घालतात आणि चुकीच्या गोष्टीच्या द्वारे भुलवले जातात आणि परत देवाला नावं ठेवतात. काय आज आम्ही अशी प्रजा बनणार आहोत का त्या एकट्या मोशेसारखा आम्ही बनणार आहोत? हालेलुया.
तो त्या लोकांसाठी दूत पाठवत आहे, पण तो म्हणतो मोशे मी स्वतः येईल आणि तुला विसावा देईल, मी स्वतः येऊन तुझ्यावरती कृपादृष्टी करेल. मोशे मी तुम्हाला नावाने व्यक्तिशः ओळखतो. आज देवाने आमची अशा पद्धतीने ओळख 2024 मध्ये ठेवावी असं देव बाप आमच्यासाठी करो. आमेन. हालेलुया. वचन 18 तो म्हणाला कृपा करून तुझे तेज मला दाखव. तो म्हणाला मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करील. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करेल. नंबर 2, देवाला स्वतःची मर्जी आहे. हालेलुया. हा, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही आराधना करतो, आम्ही गोंताट नेसतो, परमेश्वर आमच्या प्रार्थनेची उत्तर देतो, परमेश्वर आम्हाला संकटामधून बाहेर काढतो, परमेश्वर आमची आजूबाजूची परिस्थिती बदलतो, परमेश्वर सिंहाची तोंड बंद करतो, परमेश्वर अग्नीतून सही सलामत आम्हाला बाहेर काढतो. पण देवाची स्वतःची अशी मर्जी आहे आणि त्या मर्जीचा मान राखणं आम्ही शिकलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. नक्कीच तो आमच्या विश्वासाच्या द्वारे कार्य करतो. आपल्या विश्वासाच्या द्वारे तो आमच्यासाठी अशक्य गोष्टी करतो. परंतु मला आज सकाळी तुम्हाला विश्वासाने एक सांगू द्या की प्रत्येक गोष्टींमध्ये देवाची काहीतरी मर्जी आहे, देवाची काहीतरी इच्छा आहे. प्रत्येक वेळेस देवाचा हात पिरकाळून आशीर्वाद घेऊ नका. हालेलुया. प्रत्येक वेळेस देवाचं बोट ओढून ते सगळं तुमच्या पदरामध्ये पाडून घेऊ नका. देवाच्या मर्जीला भलेही ती तुमच्यासाठी दुःखाची असेल त्याला हो म्हणा. तो तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारी असेल. आम्ही असं लागलं नाही देवा मी आता कडक निरंकार अशी मी आता उपवास करणार 8 तारखेपासून. मी पाणी पण नको, उपवास तुम्ही करा. हालेलुया. तुम्हीच म्हणता उपवासाने उपवास करू नका. पण एक गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वराची काहीतरी मर्जी आहे. मी बरं होत नाहीये तर परमेश्वराची काहीतरी मर्जी आहे. हालेलुया. आरोग्यदाता परमेश्वर माझ्या बरोबर आहे, पण तरी पण मी बरं होत नाही, परमेश्वराची काहीतरी मर्जी आहे. ती समस्या सुटतच नाही आहे, काहीतरी देवाची मर्जी आहे. थोडस बुद्धीला मेंदूला पॉलिश करा. हालेलुया. फक्त तांदळाला करू नका. थोडस अशा पद्धतीने पण विचार करा. जर काही बदलत नाही ना, काहीतरी मर्जी देवाची त्या संबंधामध्ये आहे. आम्ही लगेर हो मुन्ना भाई आणि त्याचं नाही देवा तू करायलाच पाहिजे, नाही तू त्याच्यासाठी असं केलं, नाही तू ह्याच्यासाठी तसं केलं, नाही त्यांनी आणि मी एकाच विश्वासनाच्या टीम मधले, मग तू त्यालाच तसं केलं, मग तू आमच्यावरती अन्याय करतो का? आधी पण मी सांगितलंय देवाकडे कॉपी पेस्टची मशीन नाही, तर आपण सगळे एकसारखे दिसलो असतो. हालेलुया. देव तसंच परत कधीच करत नाही, म्हणूनच तो वेगळा परमेश्वर आहे. त्याच गोष्टी तो परत आमच्या जीवनामध्ये तसंच तो कधी करत नसतो. म्हणून आम्ही विश्वास, एक प्रगल्भ विश्वासणारे, एक प्रगल्भ मंडळी या नात्याने आम्ही आमच्या विश्वासाला, आमच्या हृदयमेंदूला, आमच्या भावनांना, आमच्या विश्वासांना आता थोडस ताण देण्याची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. स्ट्रेच करण्याची गरज आहे, एनलार्ज करण्याची गरज आहे, फाकवण्याची गरज आहे. नाही देवाने आम्हाला दिलंच नाही, आम्ही सोडून जातो, तिथंच बरं होतं, हे सगळं मिसराय लोक आहे. हालेलुया. इथं आलं तरी सुद्धा आम्हाला तसंच मिळालं. आम्ही आत्मिक इस्रायल लोक आहोत. त्यांनी मला भेटलेच नाही, मुद्दाहून माझ्या समोरून गेले. हे आत्मिक इस्रायल लोकांचे लक्षण आहेत. हालेलुया. एकदा असं होईल हो, दुसऱ्यांदा 5दा झालं माझ्या बरोबर. तुम्ही सहमत आहे की नाही? त्याला मी सहमत होरोनाला घेतले बरोबर. तो पण म्हणला हा बरोबर, एकदा झालं असतं तर बरोबर, 5 वेळा, अरे 10 वेळा होईल. हालेलुया. तुमचा विश्वास त्या जागेवरती असला पाहिजे.
ज्या जागेमध्ये परमेश्वर तुम्हाला उभं करण्याची तयारी करत आहे, तिथं ठेवण्याची तयारी करत आहे, रुसवे फुगवे आणि या सगळ्या गोष्टींना बाहेरच काढून ठेवायचं आहे, तर आम्ही खऱ्या रीतीने त्या ठिकाणामध्ये आशीर्वादित होईल. आणि म्हणून आपण प्रार्थना देखील करताना म्हणतो की देवा, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण केली जावं, असं आपण म्हणायला म्हणतो, पण सगळ्यात दाटून आपल्याच इच्छा पूर्ण करायला बघतो. हालेलुया. सगळ्या रेटून, सगळ्या अगदी कसंही करून, नाही का, त्या लोकांनी म्हणजे प्रत्येक वेळेस आपला मोशे बुडा पडायचा, त्यांच्यासाठी पाणी यायचं खडकामधून, मोशे तिथं पुढं जायचा, तिथलं कडू पाणी त्यांच्यासाठी गोड व्हायचं, मोशे तिथं पुढं जायचा, त्यांच्यासाठी लावे पक्षी यायचं, मोशे तिथं पुढं जायचा. या लोकांचं कर्म काय, या लोकांचा विश्वास काय? खाणे पिणे झोपणे आणि कुरकुर करणे. हालेलुया. मान्ना खाऊन खाऊन तर कंटाळा आलाय. कोण दळा, कोण कुटा, स्वर्गदूतांचे अन्न दिलंय. हालेलुया. इतकं सगळं करून सुद्धा ते लोक त्या ठिकाणामध्ये, म्हणून तो म्हणतो, बघ मोशे, एक गोष्ट लक्षात ठेव, मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन. आता तू माझं बोट पिरगाळणं सोड. हालेलुया. हालेलुया. तू त्या ठिकाणामध्ये तुझी रदबदली आता बदल, तू आता स्वतःला बदल. हालेलुया. तू आता तू बदल आता, कारण आता हे लोक नाही, मला तू हवा आहे. तू मला प्रभावित केला आहेस, तू तुझ्या विश्वासाच्या द्वारे, तू तुझ्या नम्रतेच्या द्वारे, तू या सर्व प्रवासामध्ये तू मला प्रभावित केला आहे. मी व्यक्तिशः येऊन तुला विसावा देईन, मी व्यक्तिशः येऊन तुझ्या बरोबर त्या ठिकाणामध्ये राहीन आणि तुझ्या बरोबर त्या ठिकाणामध्ये संवाद साधेल. आणि म्हणून प्रणव, आम्ही देखील ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे. काही बाबतींमध्ये, काही सेन्सिटिव्ह गोष्टींमध्ये, काही अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये न होणाऱ्या आहेत. माझ्याही जीवनामध्ये आहेत, तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही खूपच चांगले. हालेलुया. ज्याचं उत्तरच मिळत नाही, खरं आहे की नाही? ज्याची आम्ही बऱ्याच वेळेस वाट पाहत आहोत ते लांबलं जाते. देवाची काहीतरी मर्जी आहे म्हणून ते सोडा प्रियानो. हालेलुया. देवाची काहीतरी त्याच्या मागे इच्छा आहे. कुणीही आपल्या लेकराला धारदार तलवार त्याच्या हातामध्ये देणार नाही. हालेलुया. हालेलुया. किंवा आगीशी त्याला तो खेळू देणार नाही, तर त्याचं संरक्षण करेल. नक्कीच त्या सगळ्या बाबतीमध्ये देखील देवाची काहीतरी मर्जी आहे, म्हणून देवाने होल्ड ठेवलेला आहे, देवाने थांबवलेला आहे, देवाने सांभाळलेला आहे, देवाने आम्हाला त्या ठिकाणामध्ये राखलेला आहे. आणि म्हणून आम्ही असे सगळे हे प्रयत्न आत्मिक इस्रायल बनण्याचे सोडून टाकावेत की ते सगळे मिळालेच पाहिजे, ते माझ्याकडे असलेच पाहिजे, ते त्यांच्याकडे म्हणून माझ्याकडे असायलाच पाहिजे. नाही, माझ्याकडे तू आहे परमेश्वर, तर माझ्याकडे सगळं काही आहे. हालेलुया. हालेलुया. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे. हालेलुया. मोशेला लांबून कनान देश पाहायला मिळाला, पण धन्य परमेश्वराकडे त्याच्यासाठी एक जागा आहे. मोशे कनान देशामध्ये जाऊ शकला नाही, पण धन्य परमेश्वराकडे मोशेसाठी एक जागा आहे. कधी आशीर्वाद तुम्हाला इथं मिळणार नाहीत, घाबरू नका. परमेश्वराकडे त्याहीपेक्षा जास्त महान गोष्टी, स्वतः परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, हे सगळ्या आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतः परमेश्वर तुमच्या बरोबर बोलत आहे, हे सर्व आशीर्वादांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व देवाच्या चांगुलपणापेक्षा श्रेष्ठ आहे. हे सर्व देवाच्या अनुग्रहापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतः परमेश्वर माझ्या बरोबर असणं. हालेलुया. माझी एखादी नाही का कोऑपरेटिव्ह बँक असणं आणि संपूर्ण रिझर्व्ह बँक माझी असणं, यामध्ये फरक आहे. हालेलुया. हालेलुया. जिथं अधिकार आहे, जिथं सत्ता आहे, जिथं सामर्थ्य आहे, जिथं छापकान आहे, ते सगळं माझं आहे. हालेलुया. जिथून सगळा पुरवठा होतो तेच सगळं माझं आहे. जिथून सगळीकडे वितरित होतो तेच सगळं माझं आहे. तो परमेश्वरच माझा आहे. हालेलुया. तो स्वतः परमेश्वरच माझा आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो की
माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा. त्या खडकावरती मी आपली मंडळी रचेन. असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये पेत्राला म्हणाला, तू जो खडक आहे तुझ्यावरती मी आपली मंडळी रचेन. आणि तो खडक कोण आहे तर तो खडक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज आम्हाला त्याच्यामध्ये उभं राहायचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही कितीही अपूर्ण असलो तरी ख्रिस्तामध्ये आम्ही परिपूर्ण आहोत. आम्ही कितीही अपूर्ण असलो, पण लक्षात ठेवा, या जगामध्ये कदाचित आम्हाला जागा मिळणार नाही, पण देवाकडे तुमच्यासाठी एक स्पेशल जागा आहे जी त्याने तुमच्यासाठी तयार केलेली आहे. त्या खडकाच्या कपारीमध्ये देव स्वतः आपला हात तुमच्यावरती ठेवेल आणि तुमच्या समोरून तो जाईल. नवीन करारामध्ये जर का आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो तर त्या राजासनावरती बसलेला कोकरा आणि त्याच्यावर त्याच्या समोर असणारे सगळे वेगवेगळ्या अन्य भाषा बोलणारे, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक त्या परमेश्वराचं स्तवन करत होते, त्या परमेश्वराची आराधना करत होते. आज जरी काही गोष्टी आम्हाला या ठिकाणामध्ये लॅकिंग असतील, कमतरता असतील, परंतु आज आम्ही देवाने आमच्यासाठी जी जागा दिलेली आहे त्या जागेवरती आम्ही उभं राहू. आज तुम्हा प्रत्येकासाठी परमेश्वराकडे एक जागा आहे आणि या सर्व परिस्थितीतून आम्हाला त्या जागेपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्या गोष्टींना, या समस्यांना मागं सारत आम्हाला त्या ठिकाणामध्ये पोहोचायचं आहे. लक्षात ठेवा, ती जी जागा आहे, कदाचित कनान देशामध्ये तेही लोक गेले नाही, मोशे पण गेला नाही, पण मोशेला सर्वश्रेष्ठ जागा मिळाली. मोशेची कबर नाही, मोशे त्या ठिकाणामध्ये कुठं त्या ठिकाणामध्ये मेला हे माहित नाही, परंतु तो स्वर्गामध्ये उचलला गेला. स्वर्गामध्ये तो ख्रिस्तामध्ये परिपूर्ण झाला. तो त्या खडकावरती राहिला. आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, देवाकडे तुमच्यासाठी एक विशेष जागा आहे. या मंडळीसाठी देवाकडे एक विशेष जागा आहे. तिथं आम्हाला उभं राहायचं आहे. त्या गॅपमध्ये आम्हाला उभं राहायचं आहे. त्या ठिकाणामध्ये आम्हाला उभं राहायचं आहे. असतील अनेक गोष्टी, परंतु आम्ही ज्यावेळेस तिथं उभं राहू प्रियानो, त्यावेळेस आमच्या जीवनातून आम्ही सगळं गोष्टी, कदाचित त्या सगळ्या गोष्टीचा आनंद त्या ठिकाणामध्ये मोशेला मिळाला नाही, पण मोशेला सर्वोच्च आनंदाचा बिंदू मिळाला. तो म्हणजे परमेश्वराचं दर्शन त्या ठिकाणामध्ये त्याला घडलं. परमेश्वराचं प्रतिरूप त्याला त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळालं. परमेश्वराचा हात त्याच्यावरती आलेला तो पाहिला. आज 2024 मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी शिकूयात, या सगळ्या गोष्टी समजूयात. हालेलुया. का खूप काही आम्ही 2023 मध्ये चांगलं केलंय म्हणून 2024 मध्ये आम्ही आलोय. हालेलुया. त्याने दया केली आहे, त्याने सांभाळलेले. आता ऐकणार आहोत साक्षी आपण. त्याने आम्हाला वाचवलेलं आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून आम्ही सदैव त्याचे आभारी असलं पाहिजे, सदैव त्याचे ऋणी आम्ही असलं पाहिजे. आणि जो भरोसा, जी आज्ञा त्याने आम्हाला दिली आहे, नाही का, या लोकांना तो म्हणत आहे की जो मोशे जाऊ दे या लोकांना, परंतु तू मात्र माझा आहेस. आज देवाबरोबर या 2024 मध्ये आपण मंडळ या नात्याने आणि प्रत्येक वैयक्तिक व्यक्ती या नात्याने अशा प्रकारचे संबंध आपण परमेश्वराबरोबर त्या ठिकाणामध्ये निर्माण करू. विश्वासाचे असे संबंध की जेणेकरून आम्ही जयवंत पेक्षाही बडकर, नाही का, विजयापेक्षाही महान रीतीने आम्ही त्या ठिकाणी पुढे जाणारे बनू. आमेन.